हे जे काही इथे आहे हां ते फ्लॅश ऑफ पहिला आहे, फ्लॅश पडतो की नाही. त्याच्यानंतर मग माईकची सिस्टीम आहे. त्याच्यानंतर मग तिसरा प्रकार आहे, त्याच्यामध्ये समोरचा दिसतो आहे तसा मग मी स्वतः दिसलो पाहिजे. बॅक म्हणून मी स्वतः दिसलो पाहिजे. ते बघा ह्याच्यामध्ये तुम्ही दिसताय, आता मी दिसतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला स्माइली वगैरे टाकायची आहे. हां जर आपल्याला नाही तर उलटा प्रकार पण असतो की मला सगळ्यांना हे करायचं आहे, तर त्याच्यामध्ये ते हे करता येतं. परत तिथे स्माइलीचं हे आहे, चिन्ह आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्माइलीज टाकता येतात. त्याच्यानंतर खाली परत बाण आहे तिथे, म्हणजे माईक म्यूट करायचं आहे, रोटेट करायचं आहे, स्टिकर्स टाकायचे आहेत तुम्हाला. असे सगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स असतात. झाली बोलायला सुरुवात. आता तिथे खाली तुम्हाला पब्लिकला ॲड करायचं आहे, तर सेकंड नंबरचं जे बटन आहे इथे माझ्याकडे हे आहे, तुमच्याकडे काय आहे? हां तिथे माणसे ॲड करायची. हे सगळं व्हिडिओ सुरू करायच्या आधी पाहिजे तर आधी, पाहिजे तर नंतर. म्हणजे हे इथे आल्यानंतर बोलायला सुरुवात करायची आणि मग हे करायचं नाही. आता ऑलरेडी तुम्ही चालू केलं तर आता जे का बोलले ते रेकॉर्ड होते, फक्त ते आता लोकांपर्यंत पोचत नाही. आता जर तुम्हाला एक्स्ट्रा माणसं वाढवायची, तुम्हाला ऑडियन्स वाढवायचं आहे, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायला सुरुवात करू शकता. मग ते आता सपोज इथे बघा युअर व्ह्युअर्स, इथे ॲड केल्यानंतर इथे व्ह्युअर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाला ॲड करायचं आहे, मग त्यांची नावं तिथे टाकायला सुरुवात करायची. पण आम्हाला तर आपण जेव्हा लाईव्ह करतो ते आपल्याला अख्ख्या जगाला दाखवायचं असतं. हां पण ते नंतर ना, आता ते लोक काय करतात, रेकॉर्ड करतात आणि नंतर ते याच्यावरती टाकतात. मग ते कधीही बघता येतं, त्याच्यावर तशी पण सिस्टीम आहे. नाही आता आपण जेव्हा गो लाईव्ह करतो, आपला त्या दिवशीचा प्रोग्राम आपल्याला गो लाईव्ह करायचा फेसबुकवर, त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा ॲड करायला सुरुवात होते ना, तेव्हा त्या विशिष्ट लोकांना दिसतो. नाही हे आता हा लावला मी बरोबर आहे, तर इथला नको, आपण हे घेऊया. इथे प्रथमेश बसलाय आणि तो प्रथमेश बोलणार आहे आता काहीतरी, आणि मग लगेच आपण गो लाईव्हला चालू केलं, चालू करायचं. मग तो आता लाईव्ह होतोय तुमच्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती दिसतोय. बरोबर, पण तो कोणाकोणाला दिसतो? तो तुमच्या फ्रेंड्सना दिसणार आहे, पण तुम्हाला विशिष्ट लोकांना पाठवायचं आहे. त्यांनी तो जेवढे काही लोक हां मग तो दिसणारच आहे. सगळ्या फ्रेंड्सना. हां मग तो तेव्हा तुम्ही शेअर करणार ना, तेव्हा जाणार तो, आत्ता नाही जाणार. आता तुम्हाला तो विशिष्ट लोकांना पाठवा, आणि जेव्हा तो तुमचा कंप्लीट होईल ना व्हिडिओ, तुम्ही सेव्ह कराल ना, त्याच्यानंतर तुम्ही शेअर करू शकता. कार्यक्रम संपला आणि शेअर करायचा असेल, आणि तिथल्या तिथे त्या सेकंदाला तुम्हाला अनिसच्या कोणाला दाखवायचं असेल तर मग त्यांची नावं टाका, इन्व्हाइट करा. कार्यक्रम झाल्यावर सेव्ह करायचं कुठे बटन आहे? तुम्ही कार्यक्रम झाला हो झाला ठीक आहे. याचं पण नाहीतर असंच गो लाईव्ह म्हणायचं आणि हे ठेवून द्यायचं. हां लाईव्ह रेकॉर्ड होणार. तुम्ही शेअर ब्रॉडकास्ट नाही केलं. हे बघा मी अजून शेअर ब्रॉडकास्ट करायचं बाकी आहे. मी समजा गो लाईव्ह केला तर तो रेकॉर्ड व्हायला सुरुवात आहे. गो लाईव्ह विदाउट अ फ्रेंड, include a friend in your broadcast, invite them to join you. त्याच्यानंतर तो शेअर ब्रॉडकास्ट आहे. आता इन्व्हाइट फ्रेंड्स करायचं. हां आणि मग गो लाईव्ह करायचं. मला गो लाईव्ह ऑलरेडी केलं, रेकॉर्ड सुरू झाला. दिला ना ऑप्शन त्यांनी गो लाईव्ह. हां include a friend in your broadcast and invite them to join you. invite friends. ते केल्यानंतर मग गो लाईव्ह होणार. नाही चालू झालं आहे गो लाईव्ह. त्याच्यावर बटन दाबा गो लाईव्हवरती. हां आता चालू झालं. बरोबर, आता चालू झालं. आता रेकॉर्ड व्हायला सुरुवात झाली. ओके फिनिश. काही होऊ नाही जायला. आता तो हे करा, कंटिन्यू नाही बंद करा, परत मागे जा, फिनिश. म्हणजे आपल्याला कॅन्सल करायचं तर तुमच्याकडे असतो ना, त्याच्यामध्ये डिलीटचा ऑप्शन असतो तुमच्या ह्याच्यामध्ये. आता हे आपल्याला कॅन्सल करायला हवं. हां आता ऐका.